ताज़ा मामला सामने आया है। ठगी का यह ऑनलाइन ट्रेडिंग से जुड़ा यह मामला विदर्भ के नागपुर जिले से है। पीड़ित युवकों ने अमेरिका की आईएक्स ग्लोबल कंपनी में शेयर ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग और क्रिप्टो करेंसी में लाखों का निवेश किया। पीड़ित युवकों को नीलेश राउत, सूरज सावरकर, सुरेंद्र सावरकर, डॉक्टर प्रीति राउत नामक इन्फ्लुएंसर इन्होंने स्वयं मिलकर कभी जूम मीटिंग के जरिए फॉरेक्स ट्रेडिंग में ऑटोमेशन और ई माइनिंग लाइसेंस का जाल बिछाकर अनेक युवकों को शामिल किया, जिस जाल में यह पीड़ित फंस गए। महान्यूज 7 में आकर इन युवकों ने अपने साथ हुए धोखाधड़ी की जानकारी दी। आइए जानेंगे क्या है पूरा मामला। बयान के मुताबिक यह घटना अक्टूबर 2021 की है। इस धोखाधड़ी के शिकार हुए नागपुर निवासी अविनाश जांभोरकर, विकास पाठेकर और महेंद्र भंडारकर उच्च शिक्षित और अच्छे पोस्ट पर नौकरी पर कार्यरत है। उनके अनुसार इस सब की शुरुआत कोविड काल से शुरू हुई। घर बैठे बैठे पैसे कमाने का अच्छा विकल्प समझकर इन युवकों ने इस दलदल की ओर अपना कदम बढ़ाया और उसमें फंसते चले गए। शेयर बाजार, फॉरेक्स ट्रेडिंग और क्रिप्टो करेंसी में पैसा निवेश कर भारी मुनाफा कमाने का लालच देकर कुछ लोगों ने निवेशकों को करोड़ों रुपए का चूना लगा दिया। इस धोखाधड़ी के मामले में वर्धा सेलू निवासी नीलेश राउत, सूरज सावरकर, सुरेंद्र सावरकर, डॉक्टर प्रीति राउत और मुंबई के विराज पाटिल का नाम सामने आया है। इन्होंने युवकों को अमेरिका की आईएक्स ग्लोबल कंपनी में काम करता है ऐसा बताकर कंपनी के मार्फत शेयर ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग और क्रिप्टो करेंसी में निवेश और ट्रेडिंग करने का प्रशिक्षण देता है ऐसी बात बताई। इसके लिए सदस्यों से शुल्क लिया जाता है और रकम कंपनी के खाते में जमा होती है। उसने हर माह 5 से 15% तक लाभ होने की जानकारी दी। इस प्रक्रिया से प्रभावित होकर अविनाश जांभोरकर, विकास पाठेकर, महेंद्र भंडारकर और अनगिनत लोगों ने निवेश किया। वेबसाइट पर खाता खोला गया, उन्हें लॉगिन डिटेल्स भी दी गई। उस साइट पर तीनों के द्वारा जमा की गई रकम और उस पर होने वाला मुनाफा दिखाई देता था। शुरुआत में उन्हें 8% मुनाफा होने की जानकारी दी गई, जिसे कम रकम में ज्यादा मुनाफा मिलने के लालच में इन लोगों ने अपनी जमीन जायदाद गिरवी रखकर निवेश किया। लेकिन जब उन्हें इस बात का एहसास हो गया तब तक बहुत देर हो चुकी थी। इन लोगों के लाखों करोड़ों पैसे इस ट्रेडिंग में फंस गए। आईएक्स ग्लोबल और टीपी ग्लोबल के फ्रॉड पूरे भारत में होने के ईडी और सीबीआई तक इसकी जानकारी पहुंची तो उन्होंने इस कंपनी पर नजर रखना शुरू किया तो यह एक ऑनलाइन फ्रॉड का केस होने की बात उजागर हुई और विराज पाटिल और सहयोगियों को ईडी ने गिरफ्तार कर लिया और तब जाकर इन तीनों को इसकी खबर मिली तो उन्होंने इन्फ्लुएंसर सूरज को संपर्क किया, लेकिन उसने कुछ दिनों में सब ठीक हो जाएगा इसका आश्वासन दिया। हालांकि ऐसा हुआ नहीं और तब तक बहुत से लोगों के पैसे फंसे होने की जानकारी सामने आई। तब जाकर इन लोगों ने नागपुर के पुलिस आयुक्त रविंद्र सिंगल से मिलकर अपनी समस्या बताई और जल्द से जल्द हमें न्याय मिले ऐसी गुहार लगाई। 8 मार्च 2023 को काफी संख्या में निवेशक कोर्ट में गए थे। वहां से पुलिस आयुक्त नागपुर से मिलकर निवेदन दिया तो वही इस मामले की गंभीरता को ध्यान में रखते हुए पुलिस आयुक्त और आर्थिक गुने विभाग के डीसीपी चांडक सर ने इन्हें आश्वासित किया और आरोपियों पर एमपीआईडी के तहत मामला दर्ज करके इस मामले को उनकी टीम जल्द से जल्द सुलझाएगी ऐसी जानकारी दी। नमस्कार, माझं नाव महेंद्र भांडारकर आहे आणि हे माझे सहकारी अविनाश जांभोरकर आणि विकास पाटेकर। आमच्यासोबत सन 2022मध्ये 2021-22 या कालामध्ये आयएक्स ग्लोबल आणि टीपी ग्लोबल यांच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली एक खूप मोठा फ्रॉड झालेला आहे। हे जाळं आता आम्हाला कळलेलं आहे की हे जाळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या म्हणजे भारतभर पसरलेलं आहे। तर आमच्या वर्धा येथील डॉक्टर नीलेश राऊत, सूरज सावरकर, सुरेंद्र सावरकर यांनी आमच्यासोबत संपर्क केला होता व 1 ते 1.5 वर्ष फॉलोअप घेऊन आपले बँकेचे डिटेल्स, त्यांना मिळणारा फायदा हे सर्व लाईव्ह ट्रेडिंग, लाईव्ह झूम मीटिंग यांच्या माध्यमातून ते आम्हाला दाखवत होते आणि आम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही शेअर ट्रेडिंग करता त्याच पद्धतीनं फॉरेक्स ट्रेडिंग हे सुद्धा म्हणजे जगमान्य आहे आणि या ट्रेडिंग जर का हे तुम्ही केलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दरमहा म्हणजे 5 ते 15% पर्यंत फायदा होईल असं आम्हाला ते दाखवत होते
आणि तो फायदा आम्हाला मिळत आहे हे आपल्या लाईव्ह स्टेटमेंट, बँक स्टेटमेंटच्या माध्यमातून आम्हाला दाखवत आले. त्याच्यामुळे आम्ही कर्ज काढून आपल्या प्रॉपर्ट्या गहाण करून आम्ही याच्यामध्ये पैसे टाकले. आणि जेव्हा हे सर्व सुरू होतं या माध्यमातून कधीकधी विड्रॉल पण त्यांच्याबरोबर सुरू होते. परंतु जेव्हा RBIचं प्रेस रिलीज नोट हे सप्टेंबर 2022मध्ये रिलीज झालं आणि त्याच्यामध्ये जवळपास 67 कंपन्या अशा त्यांनी लिस्टेड केल्या आहे की जे फेक आहेत आणि जे भारतामध्ये अशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म हे इल्लिगल आहे. हे जसं बिंग फुटलं त्याचबरोबर यांचे जे विड्रॉल्स वगैरे होते हे सर्व थांबले. सूरज सावरकर, सुरेंद्र सावरकर वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला हे मोटिवेट करत होते किंवा वेगवेगळ्या म्हणजे रिट्रीट, झूम कॉल घेऊन त्याच्यामध्ये आपले इन्स्पायर करत होते. आमचे जे कोणी परिचयाचे असतील त्यांचे नंबर ते घेत होते. त्या परिचयांसोबत ते स्वतः संपर्क करून त्यांना पैसे टाकण्यासाठी मोटिवेट करत होते. अशा पद्धतीनं त्यांनी असंख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रभर त्यांचं जाळं पसरलेलं आहे. आता जेव्हा ईडीने याच्यामध्ये ईडी आणि CBIने कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यांचे अकाउंट फ्रीज करण्यात आलेले आहेत. आणि असं लक्षात आलं की हे असं काही जे प्लॅटफॉर्म यांनी तयार केलेलं होतं हे सगळं फेक होतं. त्याच्यामुळे आम्ही यांच्यासोबत संपर्क केला. तर संपर्क करण्यापासून यांनी 1.5 वर्षापासून हे सगळे बेपत्ता झालेले आहेत. यांनी संपर्क करण्याचा टाळलेला आहे. त्यामुळे या नाईलाजाने आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागली. आम्ही CP साहेबांकडे गेलो. CP साहेबांथ्रू EOW जे आहे आर्थिक गुन्हे शाखा या विभागानं कारवाई सुरू केली. आणि आमच्यापैकी पुन्हा एक होते मिस्टर बजाज यांनी नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये FIR केलेली होती. त्याच्यामध्ये 1,21,00,000 जो आहे त्यांचा जो फ्रॉड झालेला आहे, त्यांना जे फसवणूक झालेली आहे त्याच्यामध्ये सूरज सावरकर हे मेन होते. तर त्याच अपराधाला आम्ही पण आमच्यासोबतही सेम तसंच झाल्यामुळे आम्ही त्यांना जॉईन केलं आणि EOWमधून हे प्रकरण न्यायालयाकडे वर्ग झाले. परंतु न्यायालयामध्ये प्रॉपर पद्धतीनं त्यांच्या विरोधात जे काही कारवाई व्हायला पाहिजे होती ते आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये गती दिसत नव्हती. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा CP साहेबांकडे गेलो आणि कोर्टामध्ये देशमुख साहेब जे आहेत जज त्यांच्याकडे हे प्रकरण सुरू आहे. त्याच्यातनं आम्हाला काल अत्यंत म्हणजे उत्साहवर्धक अशी म्हणजे आम्हाला म्हणजे प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांनी त्यांच्यावरती जे कोणी अपराधी यांच्यासोबतचे होते, निलेश राऊत, त्यांची पत्नी प्रीती राऊत, सूरज सावरकर, सुरेंद्र सावरकर, सूरज सावरकर यांची पत्नी काजल सावरकर, या सर्वांविरोधात कारवाई करण्याचे त्यांनी संकेत दिलेले आहेत. काल आम्ही CP साहेबांकडे गेलो. CP साहेब आपले सिंघल सर, त्याच्यानंतर आर्थिक गुन्हे विभागाचे DCP अर्चित चांडक साहेब यांनी सुद्धा या म्हणजे मोकाट फिरणाऱ्या आरोपींविरोधात लवकरात लवकर MPID गुन्हे लावण्याचे निर्देश आमच्या समोरच दिलेले आहेत. आणि आम्हाला आशा आहे की या सगळ्या अपराधांविरुद्ध लवकरात लवकर पोलीस प्रशासन निश्चित कारवाई करणार. आमची आता सर्वांकडे अशीच मागणी आहे, ज्या पद्धतीनं म्हणजे आपण हायली एज्युकेटेड असूनसुद्धा या भामट्यांपुढे अशा या प्लॅटफॉर्ममध्ये फसलेले आहेत आणि हे वेगवेगळे असे आश्वासन देत आलेले आहेत की तुमचे पैसे मिळणार आहेत. ईडीच्या कोर्टामध्ये आमची फाईल गेलेली आहे, या कोर्टामधनं तुमचे पैसे लवकरच रिलीज होणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही शांत राहा, असं करत करत ते पुन्हा फसवणूक करत आले. वेगवेगळे पुन्हा प्लॅटफॉर्म त्यांनी आणले. मायनिंग लायसन्स आणलं. मायनिंग लायसन्समध्ये स्वतः जाऊन सिंगापूरला, घानाला, इंडोनेशिया इथं स्वतः ते लाईव्ह तिथून दाखवत होते की अशा पद्धतीची मायनिंग होत आहे. परंतु हे सगळं फेक होतं. हे आता ED आणि CBIच्या तपासणीमध्ये निष्पन्न झालेले आहेत. हे फसवणूक करत होते. तर अशा या आणि त्यातल्या त्यात त्यांनी पुन्हा अजून एक प्लॅटफॉर्म आणलेला आहे की ऑपुलन्स नावाचा एक, की त्याच्यामध्ये जर तुम्ही पैसे टाकलात तर तुमचे ज्या TP ग्लोबलमध्ये असलेले जे पैसे आहेत ते पैसे याच्यामध्ये जमा होणार. हा एक पुन्हा माध्यम ठेवला. म्हणजे हे यांचे फसवणुकीचे वेगवेगळे माध्यम आहेत. हे म्हणजे भामटे लोक आहेत, फ्रॉड लोक आहेत. तर आमच्यासारखे आम्हाला कळलेलं आहे की आमच्यासारखे अनेक जिल्ह्यामध्ये लोक आहेत की जे अजूनसुद्धा त्यांना असं वाटते की यांच्या विरोधात काहीच करता येणार नाही आणि ते निराशावादी होऊन स्वस्थ बसलेले आहेत. तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की कृपया त्यांनी आमच्यासोबत जुळावं. आम्ही मोठ्या प्रमाणात फाईल EOW आणि कोर्ट याच्यामध्ये सादर केलेली आहे. तर तुम्हाला कोणतीही जर का मदत लागली असल्यास आमच्यासोबत संपर्क करावा आणि किंवा डायरेक्ट पोलीस प्रशासन EOW शाखेला जर का गेलात तर तिथंसुद्धा तुम्हाला सहकार्य केलं जाईल. कृपया तुम्ही सर्व एकत्र या आणि या चळवळीमध्ये आमच्यासोबत सहभागी व्हा, या लढ्यात सहभागी व्हा आणि तुमच्यावरती झालेला जो अन्याय आहे, फसवणूक आहे, त्याच्या विरोधात दाद मागा. धन्यवाद. भारत में ऑनलाइन स्कैम चरम पर है। हर दिन लोगों के साथ ठगी हो रही है। किसी भी तरीके से किसी के भी साथ ठगी हो सकती है।
ऑनलाइन ट्रेडिंग से जुड़ा यह मामला विदर्भ के नागपुर जिले का है। सोशल मीडिया पर शानदार रिटर्न का दावा करने वाला एक पोस्ट दिखाकर युवकों के परिचित व्यक्ति ने प्रवृत्त किया। इस तरह के स्कैम हर रोज हो रहे हैं। सरकार और मीडिया लोगों को आगाह भी कर रही है, लेकिन लोग हैं कि मानते ही नहीं। किसी भी सोशल मीडिया पोस्ट पर क्लिक करके निवेश करने की गलती ना करें। साथ ही किसी को भी ऑनलाइन या ऑफलाइन अपनी निजी जानकारी ना दें। यदि कोई कम निवेश या कम समय में बहुत अधिक रिटर्न की बात करता है तो उससे सावधान रहे। प्रलोभन वाले किसी भी कॉल, मैसेज आदि पर भरोसा ना करें। कहीं भी निवेश करने से पहले उसकी अच्छे से जांच पड़ताल करें। देश में कई सारे ऐसे भी ऐप्स हैं जो वे पहले आपसे निवेश करवाते हैं और फिर ऐप को ही बंद कर देते हैं। इनसे सावधान रहें। महान्यूज़ 7 के लिए रिंकू पांतावनी की रिपोर्ट, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई। अवर एड्रेस: कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड, नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। Our contact: 8830479380 और 9049079674।